भरत गोगावले यांचं रायगडमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आलंय। आजचा जल्लोष आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा जल्लोष असल्याचं गोगावले यांनी म्हटलं। मंत्रिपदाची संधी दिल्याबद्दल गोगावले यांनी एकनाथ शिंदे यांचेही आभार मानलेत। पालकमंत्री पदासाठी रायगडच्या जनतेचा मला पाठिंबा आहे। रायगडच्या पालकमंत्री पदासाठी भरत गोगावले हे आग्रही आहेत। मंत्री भरत गोगावले यांच्या सोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी श्रीकांत शेलार यांनी। पाहूयात। यांच्या जागोजागी या ठिकाणी भव्य सत्कार करण्यात येत आहे। आपल्यासोबत थेट बातचीत करणार आहेत। शेठ, पहिल्यांदा पुढारीकडनं तुमचं अभिनंदन की गेले कित्येक वर्ष आपण मंत्रिपदाच्या रँकमध्ये होतात, पण ते पूर्ण झालं नव्हतं आणि खऱ्या अर्थाने आज झाले। आपण कसे पाहताय? आज जर आपण पाहिलं तर आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांनी जी काय माझ्यावरती मंत्रिपदाची जबाबदारी दिलेली आहे त्याबद्दल त्यांचं पहिलं आभार मानतो, अभिनंदन करतो आणि माझ्या मतदार बांधवांचे आभार मानतो, माझ्या कार्यकर्त्यांचे आभार मानतो की त्यांनी मला निवडून दिलं म्हणून। तर आज जो जल्लोष चालू आहे तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा क्षण असणार आहे, कारण प्रत्येकाला वाटतं आणि ते आम्हालाही वाटत होतं आणि ते मागच्या वेळचं 2-2.5 वर्ष जे काही आम्हाला हुकलेलं मंत्रिपद ते आता आदरणीय शिंदे साहेबांनी आम्हाला दिलेलं आहे आणि ते जे दिलेलं खातं आहे त्याचं निश्चितच आम्ही सोनं करण्याचा प्रयत्न करू। शेठ, रायगडमध्ये गेले मागच्या टनला सुद्धा आपण रिंगणामध्ये होतात। पालकमंत्रीवरनं रस्सीखेच सुरू होती, याही सुवर्षी सुद्धा रस्सीखेच आहे, परंतु प्रामुख्याने रायगडच्या सर्वसामान्य जनतेकडनं एकच नाव आग्रहाने धरला जातो की पालकमंत्री भरत शेठ हवाय। आपण कसे पाहताय? चुकीचं काय नाही, त्यांचं म्हणणं बरोबर आहे। आपला माणूस आपला आमदार, एकच शेठ भरत शेठ, गरिबांचा शेठ भरत शेठ, आणि म्हणून त्यांची जी इच्छा आहे आणि त्यात चुकीचं काही नाही आहे आणि त्यांना कल्पना आहे की सर्वसामान्यांना अगदी गरीबातला गरीब जरी माणूस असला तरी त्याला भरत शेठ भेटू शकतो, हे त्यांना कल्पना आहे। त्यांचे विचार ऐकू शकतो, त्यांचे जे काही अडीअडचण आहे ती दूर करू शकतो आणि म्हणून करता प्रत्येकाला वाटतंय की आपला माणूस पालकमंत्री असावा। थोडक्यातच राहिलेला रायगडमधील काही काम आहेत ती पूर्णपणे मार्गास लावण्यास मी मंत्री म्हणून सक्षम आहे। श्रीकांत शेलार, पुढारी न्यूज, रायगड।